चला तर फायनली आमच्या ओमला असला ड्रेस घेतला. इकडे बघा हे ड्रेस घेतलाय. आता कसा वाटतोय ना आणि ती मग हा इकडे बघा असं घ्यायला आलती मी खरं तर, पण तुम्ही पण ह्या दुकानात आले ते मला माहिती नव्हतं. तर दाजी मला असं जमणारच नाही म्हणलं. कृष्णाला जसं बदाम केलंय तसं मी बोली केली की ओमला पण करणारच आहे. चला कपडे घेऊन आलो ओमला. मी तर काय पावसाने अजून भिजलेलो. आता अशी कुठंतरी झिमझिम उघडली. एवढा ताई तुम्हाला सांगतो घालती येईन हिला. बघितलं या आई काय केलंय तो हिला घातली ना होय. दोघे माव ही बघतोय इकडं आई झोपल्या त्या. तर आता कसं नियोजन आहे काय तुम्हाला दाखवत. इकडं काय चालू आहे बघतोय इकडे हे चालू स्वयंपाकाकडे कोण आहे बघू काय करते पोरे. पूजेसाठी भाकरी मटण केलं या भाजी झाली मस्त आहे. बाजरी का भाकरी ओके बाजरीच नंतर काय. तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे आज ओमचा बड्डे. तर आतापर्यंत मी काय व्हिडिओ बनवला नाही. आता बनवायचं कारण असं आहे की आता मला वेळ भेटला आहे. कारण घरी भाजीपाला आणून दिला, चिकन आणून दिलं. ताई आली, दाजी आल्यात, त्यांची बहीण आली, त्यांचे मिस्टर आल्यात, ताईची सासू आली. पांडवालता खाल्ल्या घरी. प्रियंका मी पोरं समजे होती. सकाळदांना बड्डेचं तयारी चालू काहीच केली नाही. मस्त वाटतंय तयारी. कारण की सकाळपासून पाऊस चालू आहे. पहाटेपासून उठल्यापासून अजून चालू आहे. अजून पण बंद नाही. मग अशी कसं तरी तुम्हाला सांगू बाजरीचं ज्वारीचं दळून प्रियंकाने दिलं ते घेतलं आणि दळून आणून दिलं. भाजीपाला हे भरला म्हणलं. कारण आम्ही तिकडे होतो ना ताईकडे बरेच दिवस झाले म्हणून काहीच नव्हतं घरात. तर भाजीपाला दळणं वगैरे आणली आणि पांडू केक घेऊन आला, फुगे वगैरे घेऊन आला आणि समधी दाजी सगळं ताई घरी आली. मी भाजीपाला घेऊन आलो तर ही समधी दिसली मला. अख्ख्या बारामतीत पाणी झालं असं. पूल फिल बेगवांचा येते समजा पोलिस ट्रॉफिक येते समजा बंद आहे. बारामतीत पाणी शिरलंय. एवढा पाऊस झाला ढगफुट्टी झाली. कुठं ताई म्हणत होती येताना भरपूर ट्रॉफिक होतं कसं तरी आले. मग आता तुम्हाला सांगतो मग बड्डेचं नियोजन असं बदललं की माझ्या मनात पण नव्हतं एक बारका केक आणून कापाव. पण आता दाजी त्यांचं पाहुणं वगैरे आले म्हणलं चला सुरुवात करावं इथून. तर आता नियोजन कसं आहे काय बड्डेचं तुम्हाला मी घरी गेलो दाखवतो. पहिलं आता 2-3 किलो चिकन आणून दिलं. वरच्याच घरी नियोजन चालू. बाजरीचे पिठी आणून स्वयंपाक करतात काय सुद्धा नाही बाहेर नाही. आता आलो इकडं आपल्या फ्रेंडकडे कपडे दुकानात रेग्युलर आपण कपडे घेतो. दाखवा आपल्या तुम्हाला सांगतो बघा जास्त आहे कलर चांगला दाखवा की वेगवेगळे व्हरायटी दाखवा कसले पण त्याला जी आवडं नाही. इकडं 12 बैठे काय काय दुकाने वगैरे बंद आहेत समजा. आणि आता नॉर्मली उघडलाय पाऊस. मी पण पूर्ण भिजलेलो आहे. आलो दुकानात तिथं बघितलं. बरं घेतो बघू आपण ड्रेस कसला घेतोय काय. 1-2 ड्रेस बघितले बघा. इकडं हा एक ड्रेस बघितला, हा एक बघितला, इकडं हा एक बघितला. तर म्हणलं काय जॅकेटाचे लय झाले ड्रेस. त्याला अंगात सुद्धा जॅकेटच आहे. तर रेग्युलर वापरता पण आला पाहिजे बड्डे होऊन. पण हा दाखवला ह्यांनी. हा काय नको म्हणलं हे डेली यूजसाठी चांगला आहे. मग हा एक बरा वाटतोय. त्याला शर्ट खाली पॅन्ट आहे आणि पॅन्ट पण आहे अशी. तर बघ बरं घालून शर्ट फक्त बघा घालून ह्याला घाल. असं कर बराच वेळ झाला कपडे बघितले. त्याला काय बसा नाही कुठलं काय व्हाय नाही. तर हा ड्रेस आवडलाय त्याला फायनली. असा हा घेतला दाखव. इकडं त्याचा असा लोगो या आणि इकडं जॅकेट यात आणि असं हे कलर पण आहे. इकडं बघ बाब्या घ्यायचं हे छान आहे. चला तर फायनली आमच्या ओमला असला ड्रेस घेतला. इकडे बघा
हे ड्रेस घेतलाय आता कसा वाटतोय ना बघा. आणि ती मग आतमध्ये रुततय मला तांगड्या फकतोय अनरेट नसल्यामुळे. काय नाही छान आहे. तर फायनल हा घेतला. जा माग जा. चला आता निघालो आम्ही. हो शेट बघा बिल किती काय 1150 रुपये. तिकडे बघ तांगड्या नको तशा करू त्याला ते. तर हे बघा मित्रांनो आता ओमला कपडे घेऊन निघालो होतो तेवढ्यात इकडे बघितलं का राणी आली खालीच अडवलं लगे वर आणले ते मम्मीचा कॉल आला त्याला कपडेच घे म्हणून. कपडेच घ्यायला आलती मी खरं तर पण तुम्ही पण ह्या दुकानात आले ते मला माहिती नव्हतं. त्यांच्या रेग्युलर असतात कपडे हा. ओळखीचे त्यामुळे आणि इथं ब्लॉक पण घेतो कसा पण घेतो. मग आता ते मम्मीचा कॉल आलाय तर राणीने असा ड्रेस घेतला बघा असा ह्या. आणि नको म्हणलं तिला पण काय ती मम्मी म्हणते काय आता. आणि अशी एक वापरायला पॅन्ट हे बघितलं एकदम छोटी एकदम मस्त आहे ड्रेस. कलर पण चांगला आहे त्या मापतो या छोटस. मला हे आवडलं होतं पहिल्यांदा आलतो तेव्हा. हा पण हे काय रेग्युलर वापरायचं या म्हणलं. मग हे जरा बर्थडेचा कपड्याचा ड्रेस कसा करणार असं द्या. हे घेतलं बघा राणीने हे पहिले गिफ्ट घेतलेले. तर चला आता आम्ही निघालो डायरेक्ट बर्थडे करो शेट बिल. इकडं हे दोघं जण झोपल्या ते. इकडे बघ ताई इकडे बघ फोटो काढू दे. ओके ए ओम इकडे बघ की. हा ओके. तर इकडे बघा आता इकडं ओमला तयार केलं. इकडं ताई ओवळती ताई दाजी आणि ताई दाजीने काय केलंय जसं ताई काय केलंय बदाम नको म्हणलं होतं ना तुम्हाला. आरती सोनार दादाच नव्हतं त्यांना म्हणलं सकाळ घेऊन या सकाळ आणतो म्हणलं आता मेन महत्वाचं आता पाहिजे होतं. दाजीने घाईलाय केली. दाजीला म्हणलं होतं लग्न झालंय सध्या खर्च पाणी नको. तर दाजी म्हणलं असं जमणारच नाही म्हणलं. कृष्णाला जसं बदाम केलंय तसं मी बोली केली की ओमला पण करणारच आहे. आणि आपल्या रेग्युलर जिथनं घेतो बाहुलीचे पप्पा तर ते म्हणले आज मी काय दुकान उघडलं नाही. हा उद्या सकाळ घेऊन येतो. तर उद्या सकाळ आणणार आहेत. तर ताईने ताईकडनं दाजीकडनं कृष्णासारखं ओमला बर्थडेला बदाम केलेलं आहे त्यांनी. चल की इकडे राणे हाय हाय आल्या त्या करायच्याला. इकडं तुम्हाला सांगतो मुंबईकर इकडं आपलं यांचंच मोठं फ्रेंड आलाय. चल तर इकडं तुम्हाला सांगतो प्रियंका घेते ओवळून. आणि इकडे बघ पुढं हे प्रियंका इकडे बघ. दाजी की प्रियंकाच्या पुढं चालू इकडं